महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। 16 मेट्रो स्टेशन्स देखील बंद करण्यात आली आहेत। सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची शक्यता कमीच आहे। फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून पेपरफुटी प्रकरणामध्ये कारवाई होणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कॉकरोच जनता पार्टी मात्र ठाम आहे। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। शासकीय निर्देशानुसार इंटरनेट सेवा तात्पुरती थांबवण्यात आल्याचे मेसेज दिल्लीतल्या नागरिकांच्या मोबाईलवर आले। शासकीय निर्देशानुसार आपल्या परिसरामध्ये इंटरनेट सेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे। यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे मेसेजेस दिल्लीतल्या नागरिकांच्या मोबाईलवर आले। दिल्लीतली 16 मेट्रो स्टेशन्स आजही बंद ठेवण्यात आली आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मेट्रो स्टेशन्स बंद आहे। मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय। तिकडे ज्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्या धर्मेंद्र प्रधान यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। प्रधान यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। प्रधानांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टी ठाम आहे। त्यांचं आंदोलन अद्यापही सुरू आहे। मात्र सरकारकडून प्रधान यांचा राजीनामा घेण्याची शक्यता कमी वाटते। दरम्यान केंद्र सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमी आहे। पेपरफुटी संदर्भात प्रधान यांना थेट जबाबदार धरता येणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिलंय। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला भरपाई देण्याच्या मागणीवर सरकार सकारात्मक विचार करण्यास तयार आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांशी गंभीरपणे चर्चा करण्यासही केंद्र सरकार तयार आहे। फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून पेपरफुटी प्रकरणात कारवाई होणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय। विद्यार्थी जिथे म्हणतील तिथे चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले। चर्चा के लिए हम हर समय तैयार हैं। सरकार के दरवाजे खुले हैं। दिस इज अ स्टैंडिंग इनविटेशन टू ऑल आवर यूथ फ्रेंड्स। आप किसी समय भी कभी भी चर्चा करना चाहे, आपकी सुविधा अनुसार हम चर्चा के लिए तैयार है। प्रत्येक विषय को लेकर के, आंदोलन के विषय को लेकर के और उसके साथ साथ जुड़े अन्य विषयों को लेकर के भी चर्चा के लिए सरकार तैयार रहेगी। मुलाकात के लिए तैयार है सर आप? नहीं अभी नहीं। हाँ हम तैयार हैं। सर कहाँ पे मुलाकात आपको लगता है? कहीं भी कोई भी लोकेशन? वो हमारे रेजिडेंस में आए या फिर हमारे ऑफिशियल ऑफिस में जो हमारे मंत्रालय जो ऑफिशियल है सर वहाँ पर आने। दरम्यान काँग्रेस आणि कॉकरोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे। धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून हटवा, विद्यार्थ्यांची माफी मागा, विद्यार्थ्यांवर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करा अशी पोस्ट राहुल गांधींनी केली आहे।